हे बघा, पवार साहेबांचं सर्व पैलवानांचं परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की दोन संघटना असून कधी कुस्तीचा फायदा त्या ठिकाणी होणार नाही। पण परिषदेमध्ये असणारे सर्व जे मान्यवर आहेत ते पैलवानांचा विचार सातत्याने करत असल्यामुळे ते सुद्धा सकारात्मक त्यांचं मत येतं, ठीक आहे त्यांनी राजकीय हस्तक्षेप आणून ताकद लावून राजकीय ताकदीचा उपयोग करून त्यांनी त्यांची संघटना काढली। पण याच्यामध्ये पैलवानांनाच तिथं संधी मिळत असेल तर पैलवानांच्या हिताचा विचार करत असताना आपण वेगळी आपली जी कुस्ती चालू आहे ती चालू द्या। पण जेव्हा ह्या सर्व पदाधिकारी आणि पैलवानांना जेव्हा दिसलं की तिथं कोणातरी जिंकून आणण्यासाठी कुस्ती घेतली जाते नाही तर स्पर्धा घेतली जाते आणि नियमाचं उल्लंघन तिथं केलं जातं, त्यावेळेस या परिषदेचं मत आलं हे योग्य नाही। आणि ही प्रथा जर पडत राहिली आणि राजकारण जर एवढ्या मोठ्या पद्धतीने त्या खेळामध्ये आलं तर उद्या जाऊन अनेक युवांचं पैलवानांचं भवितव्य हे धोक्यात येऊ शकतं। म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की आधी का नाही, तर त्याचा आधी का नाही त्याचं कारण व्यासपीठ मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण आता का? कारण का जर सातत्याने अन्याय करूनच ठराविक लोकांना विजय घडून आणण्यासाठीच तिथं जर कुस्ती जात असेल तर ते योग्य नाही। अन्याय होत असल्यामुळे इथं या परिषदेच्या माध्यमातून आता या महिन्याअखेरीस पुढच्या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र केसरी त्या ठिकाणी घेतली जात आहे। 66वी आता याच्यात पालतत्व परिषदेचा आहे, 2 वर्षापूर्वी जन्म झालाय मित्रांनो, आपल्याला आता रोहितदास आमदार आपले रोहितदादांनी सांगितलंय की आपल्याला या ठिकाणी आर्जवून निमंत्रण देण्याचं कारण की तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास सांगितला आता कुस्तीगीर परिषद ज्यावेळी मुंबई प्रांत तेव्हा मुंबई कुस्तीगीर परिषद, आता तो विषय नाही आता। आणि तुम्हाला हे माहिती आहे की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने मामा साहेबांनी स्थापना केल्यानंतर ज्यावेळेला आमचे आदरणीय शरदराव पवार साहेबांनी त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे मंडळी त्यावेळेपासून माहिती आहे की काम करतो। आणि मग आपण नुसत्या मातीच्या स्पर्धा नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवरच्या कुस्त्या सुरू केल्या आणि मॅट आणि माती याची म्हणजे जी शाहू महाराजांनी जपलेली आपली मातीची कुस्ती परंपरा, दादांनी सांगितलं आपलं महाभारत रामायण काढून आता ते तुम्हाला सांगा, तर त्या पद्धतीनं की आंतरराष्ट्रीय नुसतं इथंच स्पर्धा घेऊन इथं नुसतं केसरी झालं असं नाही पाहिजे। ज्या राज्याने तुला एवढं मोठं केलं त्या राज्याचं नाव हे नुसतं राष्ट्रीय पातळी आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने तुम्हाला माहिती आहे की मातीत सराव करून 1952 साली हेलिसिंकी ऑलिम्पिकला आपले खाशाबा जाधवनी पहिलं कांस्यपदक या देशाला मिळवून दिलं। आणि जर ते खाशाबा जाधवना मॅटचा सराव असता तर एक चमत्कार घडला, आता त्याच्यात जायचं नाही। परंतु आपण मॅटीची हे तयार करून आणि आम्ही माती आणि गादीचे हे करून दोघांनाही आपली ती परंपरा जतन करायची, आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचं समन्वय साधून काम करत आलो। आणि आपल्याला माहिती आहे की दरवर्षी वरिष्ठ पातळीवरची राज्य कुस्तीगीर स्पर्धेच्या वतीनं त्या गादी आणि मातीच्या स्पर्धा होतात, त्याच्यात ते वजन गट तुम्हाला माहिती आहे की आम्हाला संलग्न जे आहेत ते 45 जिल्हे संघ म्हणजे त्याच्यात 36 आपले हे आणि बाकी 9 नगरपालिका असं आहे। आणि त्यांच्या खेळाडू म्हणजे मातीचे 450, गादीचे 900 खेळाडू येतात, 150 हे कोच येतात, पंच 150 येतात, असं ते सगळं आणि फार। आणि आम्ही त्या कुठंही कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी कमिटी स्थापन केला आहे। आम्ही पदाधिकारी कुठेही तिथं इंटरफेअर करत नाही याची बी आम्ही जाणीवपूर्वक दक्षता घेतलेली आहे। आणि म्हणून कधी वाद झाला तरी ते पंच आणि त्याच्यात जे असतात त्या पद्धतीने ते सोडवत असतात।
ह्या पद्धतीने. आता मध्ये ते नुसतं तुम्ही पाहिलं ते, आता त्या संघाबद्दल माझा काही विषय नाही. मला विचारायला लागले, अहो का हो तिथं हे आलं, म्हटलं मला ते काय माहीत नाही. आमची स्पर्धा आता इकडं रोहितदादा पवार कर्जतला घेत आहेत, आमचा वैभव लांडगे, त्याचे आजोबा केवढे मोठे पैलवान होते शबूराव. पण ती परंपरा आज योगायोगाने आता तिथं अहिल्यानगर, आता या दादाने सांगितलं तिथं पादू घेत्या, म्हणजे ह्या आम्ही दरवर्षी घेत आलेलो आहे. आणि नुसतं वरिष्ठ गट नाही, आपल्याला माहिती आहे कनिष्ठ गटसुद्धा आहे, महिलांच्या स्पर्धा आहे, आता सगळ्या ग्रीको रोमन आहे, सगळ्या स्पर्धा आपण पार पाडत असतो. मी जास्त बोलत नाही, पण कोणत्याही खेळावर बंदी आणणं हे संघटनेचा अतिशय चुकीचा मार्ग आहे. खेळाडूवर त्याच्या मनाला वाटलं असं अन्याय झाला असं तो त्या पद्धतीने झाला, म्हणून काय लगेच त्याच्यावर हे करायचं. अरे ही संघटना ही खेळाडू निर्माण करून त्याला पुढं संधी देण्याच्या दृष्टीनं, प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ह्या स्पर्धा घेते. तर असं ते म्हणजे जास्त काय बोलत नाही. परंतु काय होत आहे की ते खेळाडूच्या आणि याच्या हितात, तुम्हाला माहिती आहे की मानधनाची योजना 1960 सालापासून नागपूरपासून जे भाग घेतील त्याला महिन्याला 30 रुपये, त्यावेळेला 1 रुपयाला 1 लिटर दूध होतं. आणि मी खेळत होतो, मलाही 30 रुपये मिळायचे. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेब देसाई, मामासाहेब, भाऊसाहेब फार मोठी माणसं होती. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ती परंपरा हे करून पवार साहेब अध्यक्ष आम्ही हे झाल्यानंतर ते मानधन वाढवण्याच्या दृष्टीने प्रगती केली. आणि सरकारने सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने खेळाडूंना आणि नंतर प्रावीण्यधारकांना वेगळं मान्यधन ते बी निर्माण केलं. खासेबा जाधवच्या स्मृतीसाठी खासेबा जाधव कुस्ती चषक स्पर्धासुद्धा त्यावेळेला आपले जोशी आणि हे अध्यक्ष होते, आणि काय ते मुंडे, गोपीनाथ मुंडे हे उपाध्यक्ष, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ते सुद्धा आम्ही म्हटलं राज्य स्पर्धेत जे 12 आपले 9-10 जिल्हे भाग घेतील, 9 ते आणि एक आयोजक, त्याच्या दरवर्षीने त्यालाही मानधन म्हणजे कुठे. आणि ज्यावेळेला RR आबा होते, विलासराव होते, त्यावेळेला सुद्धा 10% आम्हाला आमच्या खेळाडूंना डायरेक्ट DYSP म्हणजे अशाच्या नोकऱ्यासुद्धा तो ते मंजूर करून घे. असे अनेक आहे, पण तो सांगण्याचा आता काही इथे हे नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही परिषद ही 70 सालची परिषद, आणि त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कुस्तीगीराला ताकद देण्याचे काम केलेलं आहे तेच करत राहणार. खेळाडूवर कसल्याही प्रकारचं हे करायचं नाही. तर मग मला फार आनंद वाटला की आपण सगळे आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथं आलात. आणि आपणही मी विनंती करतो रोहितदादाच्या वतीनं की आपण तिकडं स्पर्धेला आला तर त्या आम्हाला अनेक आनंद होईल. म्हणजे अगदी स्पष्ट सांगतो, तिथली काही चिंता करू नका तुम्ही. पण आता या स्पर्धेचं महत्त्व मी जे आहे रास्त आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे, पण इथे काही नाही. आपण एवढी मंडळी आलेला आहात तेव्हा मी अधिक काय बोलणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की पवारसाहेब, शरदराव पवारसाहेब ज्यावेळेला अध्यक्ष आणि मी सेक्रेटरी झालो तेव्हा पवारसाहेबांनी अनेक गरीब कुस्तीगीरांना, होतकरू कुस्त्यांना आर्थिक सहाय्य केलं, मुलींना सहाय्य केलं. मुलींच्या स्पर्धा सुरू करणं कठीण, त्यावेळेला पालकसुद्धा घाबरायचे, असे प्रकार सगळे, तो विषय नाही. पण आम्ही आता मागच्या वेळेलाच लगेच आता ग्रीको रोमनमध्ये आपण अजिंक्यपद मिळवलं. म्हणजे आपण आणि आता तुम्हाला दिल्लीचं राजकारणाशी काय, पण ही स्पर्धा अतिशय उत्तम रीतीने आमचा वैभव लांडगे आणि रोहितदादाच्या मित्र त्याच्या याने ते होणार. आणि ही स्पर्धा अतिशय उत्तम मोलाची आहे. आणि याच्यातूनच आम्हाला आता आम्ही भविष्यासाठी आपल्याला माहीत असेल की आम्ही मॅट ट्रेनिंग सेंटर जागजागी काढली, सगळ्या जिल्ह्यांनी आपापले, तिथं त्यांना कुस्तीचे सेंटर ते हे काम करतायत, असं ते सगळं आहे.
तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की हे स्पर्धेसाठी आपणही या आणि हिला आपल्याला जी रास्त वाटते ती प्रसिद्धी अवश्य द्या. मी ज्यादा काय बोलणार नाही. मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आलं लक्षात? तो तिथं कोण लपून बसलाय? बरं बरं, धन्यवाद धन्यवाद. याच्यामध्ये काय फक्त विचारायचं? एक छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या परिषदेशी बोलत असताना व पैलवानांशी बोलत असताना माझ्यासारख्याला कळाल्या. ते म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर संघ म्हणजे जो 2 वर्षापूर्वी सुरू झाला त्याच्यात आणि परिषदेमध्ये जो काही फरक आहे, एकतर 66 म्हणजे अनेक वर्षांपासून कुस्तीगीर परिषद काम करते तो तर आहेच, त्यांना इतिहास आहे ते तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आता याच्यामध्ये पैलवान कुस्ती करत असताना कोणत्याही जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करण्याचा जो अधिकार त्यांना होता आता त्याच्यामध्ये बदल केला गेला आहे. त्याच्याचबरोबर आर्मी, रेल्वे व इतर काही ज्या हे असतात तिथून खेळाडू खेळत होते महाराष्ट्र केसरी. पण हे जे काही संघ जे अहिल्यानगरमध्ये स्पर्धा झाली 2 वर्षापूर्वी हा संघ सुरू झाला, त्यांनी ते अधिकार काढून टाकले. त्याच्याचबरोबर काही असेही काही वस्ताद आहेत ज्यांची मुलं चांगली आहेत, चांगले खेळू शकतात, याच्यांना सुद्धा दुर्दैवाने आणि आश्चर्यजनक तिथं बंदी ही घालण्यात आली होती. प्रवेश फी घ्यायला सुरुवात आता त्या संघाने केलेली आहे. परिषद कधीही पैसे पैलवानांकडनं घेत नव्हती. हाच मोठा फरक आहे. म्हणजे इथं परिषद काम करत असताना चांगल्या हेतूतून, सामाजिक हितातून, विचारातून काम करत होतं, पण इथं फी सुरू झाली म्हणजे त्याचा अर्थकारण आता तिथं कुठंतरी सुरू झालेलं आहे. त्याच्याचबरोबर त्यांना स्पॉन्सरशिप मिळावी यासाठी मारून मुटकून प्रेशर करून बऱ्याच काही कंपन्यांना सांगण्यात आलं असं कुठंतरी आम्हाला कळतंय. नॅशनलसाठी पूर्वी ट्रायल घेतल्या जायच्या, म्हणजे परिषद जेव्हा घेते तेव्हा ट्रायल घेते, पण यंदा जे काही म्हणजे जो संघ तिथं सुरू झालाय त्यांच्याकडनं ट्रायल न घेता डायरेक्ट त्या ठिकाणी संघ हे पाठवण्यात आली, अशी सुद्धा काही घटना तिथं करण्यात आल्या होत्या. त्याच्यानंतर धोरणात्मक निर्णय घेताना हे सर्व लोक जिल्ह्याचे प्रमुख एकत्रित बसून निर्णय घ्यायचे. आता 2-3 लोकच निर्णय घेतात, ते सुद्धा व्हॉट्सअपवर टाकतात, पत्रकार परिषद घेतात, जसं की एखादी संघटना ही आपल्या घरचीच संघटना अशा पद्धतीने संघाची लोक तिथं चालवतात. परिषदेची लोक काम करत असताना सगळ्यांनाच विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम करत असतात. आता वाईल्ड कार्ड एंट्री नवीनच काहीतरी सुरू झाले, जसं क्रिकेटमध्ये असतं, अजून कुठंतरी असतं. म्हणजे या परिषदेच्या माध्यमातून वाईल्ड कार्ड एंट्री कधी नव्हती, बरोबर ना? आता वाईल्ड कार्ड एंट्री सुरू झाली. त्याचा अर्थ काय की माझ्या जवळचा एखादा पैलवान असेल, नाही तर माझ्या जवळच्या वस्तादाचा एखादा पैलवान असेल, त्यांना जर आत घुसवायचं असेल तर अशा पद्धतीने वाईल्ड कार्ड एंट्रीचा वापर हा केला जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये कुठलाही पैलवान 10-20 वर्ष तिथं काम करत असतो, घाम गाळत असतो, मग पैलवान बनतो. कोण कुठल्या समाजाचं, कोण कुठल्या घरात जन्मलंय याच्यापेक्षा कष्ट किती घेतो याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि त्यांचे वस्ताद त्यांच्यावर किती काम करतात. आता काही दिवसांपूर्वी संघाकडनं म्हणजे पलीकडे 2 वर्षापूर्वी जो संघ जन्मला त्यांनी काही पैलवानांवर बंदी घातली असं आम्हाला कळालं. आता बंदी घातल्याचा तसा अधिकार त्यांच्याकडे कुठेही नाही, तरी त्यांनी घातला आणि याच्या पुढे सुद्धा ते घालू शकत नाहीत. आता बंदी घातल्यानंतर असं म्हणलं गेलं की त्यांना एक कमिटी फॉर्म केली आहे की समजा पैलवान राक्षांच्यासाठी एक कमिटी फॉर्म केली आहे की काय झालं कसं झालं. आता जर एखादा पैलवानवर अन्याय झाला, पैलवानांनी जर लिखित दिलं त्या संघाकडे की बाबांनो माझ्यावर अन्याय झाला तो दूर करा, मग समिती फॉर्म केली जाते. राक्षांनी कुठेही तिथं लिखित न देता सुद्धा कमिटी फॉर्म केली. का? लोकांकडनं विरोध व्हायला लागला, लोकांकडनं त्यांच्या त्या ठिकाणी हे अन्याय झाला असं कुठेतरी चर्चा सुरू झाली. आता त्याच्यामध्ये त्यांच्या संघाचे जे प्रमुख आहेत मीडियाशी बोलताना काय बोलतात, हो तिथं ते जे पंच होते त्यांच्याकडनं चूक झाली. अरे मग मीडियावर तुम्ही बोलता चूक झाली, मात्र त्या ठिकाणी त्या पैलवानावर अन्याय होतो, तिथं तुम्ही न्याय देत नाही आणि असं बोलून लगेच तुम्ही त्याच्यावर बंदी घालता. म्हणजे हा गजबच कार्यक्रम तिथं सुरू आहे. म्हणजे एक अधिकारशाही जी संघामध्ये आहे ती कुठेतरी कुस्तीसाठी योग्य नाही. म्हणून परिषदेचं मत आहे की पारदर्शक पद्धतीने ज्या काही नियम आहेत त्याच्यात अंतर्गत राहून सर्व लोकांना आपण तिथे इन्व्हाइट करायचं, सगळ्यांना केलं जाईल, सर्व पक्षाच्या लोकांना
सर्व माजी महाराष्ट्र केसरीला पैलवानांना सगळ्यांना केलं जाईल आणि नियमानुसार ही त्या ठिकाणी कुस्ती ही महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद तसंच अहिल्यानगरचे जे त्यांचे पदाधिकारी आहेत वैभवराव इथं आहेत तसंच कर्जतमध्ये जे पैलवान आहेत व तिथं असणारे सर्व लोक असे मिळून ही परिषद तिथं महाराष्ट्र केसरी घेणार आहे। मी फक्त आयोजन करतोय, तिथं नियोजनामध्ये मी कुठेही नसणार आहे। नियोजन हे पूर्णपणे परिषदेच्या नियमानुसार आणि त्यांच्या तज्ज्ञ जे सर्व पंच आहेत ज्यांना 20-20, 30-30 वर्षाचा अनुभव आहे अशा लोकांकडूनच केलं जाईल। ज्यांनी कुस्ती खेळली हेच त्यांचे पंच आहेत। जे असे न कुस्ती खेळता पंच झालेले लोक यांच्यात पंच म्हणून कधीही काम करत नाही। हा या दोन संघटनेचा त्या ठिकाणी मोठा फरक आहे। त्यामुळे विनंती आहे सर्व पैलवानांना की कुणी कोणाला तिथं डिबार करू शकत नाही, बंदी घालू शकत नाही। हे संविधानिक याच्या विरोधात आहे आणि इथं परिषद जे गेले 70 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये मोठं कार्य करतात यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही परिषद घेतली जाणार आहे। त्याच्याचबरोबर अशोकराव मोहोळ साहेबांच्या माध्यमातून परंपरेप्रमाणे तिथं त्यांच्याकडनं महाराष्ट्र केसरीसाठी ती गदा, मोठी जी गदा, मानाची गदा आहे तिथं दिली जाणार आहे आणि उपमहाराष्ट्र केसरी हे मोहिते परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी तिथं दिली जाणार आहे। म्हणजे परंपरा अशीच कायम ही राहणार आहे आणि ती फक्त कोणामुळे तर ह्या सर्व पदाधिकारी आणि कुस्तीवर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे सर्व वस्ताद पैलवान आणि आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी घेतली जाणार। एक आहे की जे महाराष्ट्र केसरी किताब मिळवतो त्याला कैलासवासी मामासाहेब मोहोळ यांचे जे चिरंजीव आहे माजी खासदार अशोकराव पवार, आपलं अशोकराव मोहोळ, हे नेहमी चांदीची गदा तिथं दिली जाते। ते जुने पहलवानांचं त्याप्रमाणे ते हे दोन स्पर्धा घेऊ नका, खेळाडूंचं नुकसान होतंय की उपोषणाला बसणार आहेत। कोण नाही, चंद्रहार पाटील साहेबांशी बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल। आता समजा पालतत्व गेले 70 वर्ष या परिषदेने सांभाळलेलं आहे आणि 2 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झालाय, मग सुरुवात कुणी केली आणि मध्ये एंट्री कुणी केली हे सुद्धा कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे। सुरुवात करणारे ही मंडळी आहेत, सर्व पक्षाचे आहेत आणि जे मध्ये एंट्री केली त्यांनी निर्णय घ्यावा की बाबानो हे चुकीचं आहे, डबल कुठेतरी काय गोष्टी होत आहेत। चंद्रहार पाटील साहेब नक्कीच याच्यावर मदत करतील का ते स्वतः पैलवान आहेत, त्यामुळे त्या बाबतीत ते लक्ष घालून लक्ष आपल्याला माहित असेल बरं का। दोन संघटना झाल्यात, काकांना माहिती, काका होते त्या फुटेच्या वेळेस सगळं। आता ते भाजप सगळं घुसल्यामुळे 2 फूट पडली उघड, हे संपणार कधी? 2 स्पर्धा किती दिवस चालणार? संपलं पाहिजे। परिषदेचं आणि सगळ्या पैलवानांचं म्हणणं आहे की ह्या 2 संघटना त्या ठिकाणी नसाव्यात। आता जी परिषद, जी संघटना 70-80 वर्ष झालं कुस्तीच्या हितासाठी काम करत आलेली ते तर काम करतच चाललेले आहेत। आता नवीन संघटना त्यांना फक्त राजकीय वर्धास्थ असल्यामुळे ते जर मध्ये घुसत असेल त्यांनी त्या ठिकाणी मोठं मन दाखवावं आणि याच्यामध्ये मी राजकारण करणारा कुणीच नाही। कारण इथं सुद्धा माझा फोटो तुम्हाला कुठंच दिसणार नाही। इथं फक्त आम्ही आयोजन करतोय, आम्ही व्यासपीठ देतोय। नियोजन करणारे हे सर्व पैलवान आहेत, पैलवानच याचं नियोजन करणार। त्या ठिकाणी जे नियम आहेत हे सर्व पैलवानच त्या ठिकाणी बघतील आणि हे पदाधिकारी आणि परिषदेच्या माध्यमातून ही स्पर्धा त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। राजकारण आपण कुठेही त्या ठिकाणी आणत नाही। राजकीय जे काय हस्तक्षेप आहे नाही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पैलवानांवर अन्याय झाला त्याच्याचबरोबर तिथे जे सर्व महाराष्ट्र केसरी आले होते, प्रमुख सर्व मान्यवर आले होते कुस्ती क्षेत्रातले, ज्यांनी मातीत खऱ्या अर्थाने कुस्ती खेळलेली आहे, यांना बसायला जागा सुद्धा त्या ठिकाणी नव्हती। खरं तर त्यांचा मान सन्मान केला पाहिजे आणि जिथं कुस्ती घेतली जाते तिथं सगळे तुम्ही जर बघितलं तर नेतेच दिसत होते। ही नेत्यांसाठी कुस्ती कधीच घेतली जात नाही, ही पैलवानांसाठी घेतली जाते। हे परिषदेने त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि परिषदेचं हेच मत आहे की ते व्यासपीठ फक्त पैलवानांचं आहे, खेळाचं आहे, राज्यकर्त्यांचं नाही। राजकारण बाजूला राहिलं पाहिजे। मी परिषदेचा पदाधिकारी नाही, मी कुठेही काही नाही। फक्त टीव्हीवर बघत असताना जेव्हा बातम्या तुम्ही दाखवतात त्या बघून आम्ही फक्त बघून थंड बसत नाही। आम्हाला जर असं वाटलं कुठेतरी अन्याय झालेला, चुकीचं झालंय, आम्ही फक्त तिथे इच्छा व्यक्त केली कर्जत जामखेडकरांच्या वतीने जर परिषदेला घ्यायचं असेल
तर तिथं आम्ही घ्यायला तयार आहोत. मान्यता परिषदेने द्यावी आणि मग परिषदेने सगळं शहानिशा करून त्यांनी मान्यता दिली आणि तो मान सन्मान आम्हाला त्या ठिकाणी दिला, याचा आदर आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही फक्त व्यासपीठ देतोय. नियोजन आयोजन सर्व परिषद करतायत, जे गेले 70 वर्ष आजपर्यंत करत आलेले आहेत. दुसरी परिषद आता जन्माला आली असं तुम्ही म्हणताय, तरीही या दोन परिषद ही परिषद आहे, ती कंपनी आहे. हे पहा, 48च्या जे जिल्हा संघटना आहे ते सर्व मल्ल त्याच्यात खेळले. जर ती संघटना अधिकृत नाही असं तुम्ही म्हणताय, तर ते सर्व मल्ल तिथे का खेळले आणि ते पुन्हा जर तुमच्याकडे खेळत असेल, परत ती बंदीची तलवार त्या मुलांवर मान्यता नाही म्हणतो. सहभागी होऊ दिलं जातं, त्या पोरांवर अन्याय होतोय. हे पहा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला अजून आत्ताही आपल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे आणि त्याला इंडियन ऑलिम्पिकचे हे आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आम्हाला मान्यता आहे. आणि ज्या दिल्लीवाल्यांनी जे हे केलेलं आहे ते मला खोलात जायचं नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यालाही हायकोर्टाने मनाई दिलेली आहे, आलं लक्षात. आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सुप्रीम कोर्टात आणि ती बी बरखास्त झालेलं तुम्हाला सगळं माहिती आहे. मी सांगणार त्यांचे पदाधिकाऱ्यांना बी कायमचं म्हणजे सगळं, पण तो विषय नाही, आपली कुस्ती महत्वाची आहे. याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न होता की तिथं मुले कशी खेळली, परिषदेचं हेच म्हणणं आहे की जर खेळत असतील, व्यासपीठ कुणी देत असेल, त्यांच्याकडे सत्ता आहे, पण व्यासपीठ देत असल्यामुळे मुलांनी तिथं खेळायला काय हरकत नाही, कारण की हे राजकारण बघत नाहीत. आता जेव्हा इथे खरी कुस्तीगर परिषद जी आहे, ज्यांनी 70 वर्ष झालं महाराष्ट्र केसरी घेतली, आता ते जेव्हा घ्यायला तयार आहेत परिषद, तेव्हा ज्याला नुसतंच राजकारण करतं त्यांनी काय केलं तर त्यांनी एक आदेश काढला जो इल्लीगल आहे की सर्व खेळाडूंना की याच्यामध्ये जे जे खेळतील ते डिबार होतील. हे टोटली अनकॉन्स्टिट्युशनल आहे, चुकीचं आहे. ते राजकारण फक्त करतात, म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला हे करावं लागेल. आणि राजकारण कशा पद्धतीने करायचं असेल तर फक्त गेल्या वेळेस जी कुस्ती झाली त्या कुस्तीमध्ये तुषार दुबे नावाचा जो एक पैलवान आहे त्याला का खेळून दिलं नाही, याचा फक्त तुम्ही जर अभ्यास केला तर याच्यात बरंच काय तुम्हाला कळेल की तिथं कसं राजकारण केलं जातं. आपल्याला एक माहित असेल, 2 वर्ष जे महाराष्ट्र केसरी झाले पैलवान, मग ते काय म्हणतो मान्यता महाराष्ट्र केसरी जे झाले हे पहा, मध्यंतरीचा जो काळ होता तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही. एकदा तर आता आमच्या दरवर्षी होत होत्या आणि आमच्या घटनेनुसार आपल्याला माहीत आहे की दर 4-5 वर्षांनी आमच्या निवडणुका कुणाच्या याच्यामध्ये चॅरिटी कमिशनरच्या याच्यात होऊन ते सगळं व्यवस्थित होतोय, आलं लक्षात. आणि हे सगळे आता 2 वर्षापूर्वी जी संघटना तयार केली ते सगळे इकडे उभं राहिले होते उमेदवार म्हणून आणि ते सगळे पडले. आणि खरं म्हणजे पक्षीय राजकारण कशासाठी पाहिजे, मी नाही जास्त बोलत. काय आपला ही जे आता होणारी कुस्ती स्पर्धा आहे यासाठी आपल्याला सगळे आमच्या मंडळीने विनंती केलेली आहे की काय आमच्याजवळ महाराष्ट्र राज्य क्रीडा खात्याचं पत्रक आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची आम्हाला मान्यता आहे ते पत्र आहे आपल्याकडे. आणि ऑल इंडियाच्या ऑलिम्पिक असोसिएशनचंही पत्र आहे. तर त्यामुळे हे अधिकृत आहेत ना आमच्याकडे, त्यामुळे शासन सांगेल ही संघटना जी आहे ती अधिकृत आहे. आणि राजकारणाचा जो प्रश्न त्या ठिकाणी जे लोक करत आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की परिषदेच्या माध्यमातून कर्जत या तालुक्यामध्ये जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे त्या स्पर्धेला तुम्हाला सुद्धा आमंत्रण आहे, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी यावं. स्पर्धेत राजकारण कसं आणायचं नसतं हे कर्जतला परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी 100% दाखवू. पारदर्शक पद्धतीने आम्ही सर्वजण मिळून ती स्पर्धा त्या ठिकाणी घेऊ परिषदेच्या नियमानुसार. मध्यंतरी निसर्गाला एक बैठक झाली होती, असोसिएशनची बैठक
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्यांच्या संघटनेत काहीतरी इलेक्शन पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या पत्रकाराने दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही उत्तर द्यायचं काय राहिलं नाही. त्यामुळे 26, 27, 28, 29, 30 मार्च कर्जतच्या वतीने मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो. निवडणुका घ्यायला सांग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.